आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा। सुरुवातीला राजकीय बातम्या। अमोल मिटकरींना तुडवणार, मिटकरींनी आमचा नाद करायचा नाही, कर्णबाळा दुनबळेंची धमकी। तुला बोललोय ना, कुथवणार म्हणजे कुथवणार, तुला तुडवणार, तुला कुत्र्यासारखा मारणार, कुत्र्यासारखा, समजलं? मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून मिटकरींच्या गाडीची तोडफोड। 8 दिवसात माझे लोक मिटकरींना भेटेल तिथे तुडवणार, मिटकरींना तुडवलं नाही तर कार्यकर्त्यांना पदमुक्त करणार, दुनबळेंचं चिथावणीखोर आवाहन। 8 दिवसात 2 माझे शिल्लेदार आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार नाही, तुडवणारच। आणि जर यांनी तुडवलं नाही, आत्ता सांगतो, यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी। लायकी समजून न घेता वक्तव्य केलं तर प्रसाद मिळणारच, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य। आपली लायकी काय, आपली पातळी काय हे समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद देणार, त्याप्रमाणे दिला। कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर असं म्हटल्यावर मिटकरी ठाम, तर अजितदादांनी फोनवर केली मिटकरींची विचारपूस। अमोल मिटकरींच्या अकोल्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, मनसे कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्यानंतर बंदोबस्त वाढवला। मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, राण्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयात भरती झाला होता। फडणवीस आणि अजित पवारांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आज मराठा ठोक क्रांती मोर्चाचं आंदोलन, रमेश केरे पाटलांच्या नेतृत्वात सकाळी 11:30 वाजता आंदोलन, मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। रमेश केरे पाटलांचं मातोश्रीवरील आंदोलन हे भाजपचं कारस्थान, रमेश केरे पाटलांचं आंदोलन म्हणजे फडणवीस टच, संजय राऊतांचा आरोप। कारस्थान असतं याला फडणवीस टच म्हणतात राजकारणातला। हे जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस आहे तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही। रमेश केरे पाटलांच्या आंदोलनात भाजपचा समावेश नाही, रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण। भाजपचा या पार्टी म्हणून या आरक्षणात, कालच्या मोर्चाच्या आरक्षणात काहीही संबंध नाही।